आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा काही अदृश्य शक्तींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्या नकळत आपल्या यशावर, आपल्या नातेसंबंधांवर आणि अगदी आपल्या आनंदावरही नियंत्रण ठेवतात. हो. कधी विचार केलाय की आपल्याबद्दलची एक साधी समजूत आपलं संपूर्ण भविष्य ठरवू शकते? म्हणजे आपण आपली क्षमता पूर्णपणे वापरू शकू की नाही हे या एका छोट्या विचारावर अवलंबून असू शकतं. नक्कीच. आज आपण याच दोन मूलभूत मानसिक दृष्टिकोनांवर म्हणजे विचारांच्या पद्धतींवर जरा खोलात जाऊन चर्चा करणार आहोत. ज्याला माइंडसेट म्हणतात. अगदी माइंडसेट. आणि हे फक्त काही मानसशास्त्रीय सिद्धांत नाहीत, तर हे आपल्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणारे असे विचार आहेत. ओके. आणि म्हणूनच ही चर्चा फक्त माहिती मिळवण्यासाठी नाही, तर स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची एक संधी आहे. चला तर मग सुरुवात करूया. ह्या दोन मानसिकता नक्की आहेत तरी काय? कारण हे शब्द आपण खूप ऐकतो, फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट. पण याचा नेमका अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर निश्चित मानसिकता किंवा फिक्स्ड माइंडसेट म्हणजे असा विश्वास की आपली बुद्धिमत्ता, आपलं व्यक्तिमत्व, आपल्या क्षमता म्हणजे जे काही आपल्यात आहेत ते. हो, ते जन्मताच ठरलेलं आहे. म्हणजे दगडात कोरल्यासारखं, आणि त्यात फारसा बदल होऊ शकत नाही. अच्छा, म्हणजे मी गणितात कच्चा आहे किंवा मी क्रिएटिव्ह नाही असं आपण एकदा ठरवलं की आयुष्यभर ते तसंच राहणार असा समज. बरोबर. आणि या समजामुळे काय होतं ना, की प्रत्येक परिस्थितीत स्वतःला सिद्ध करण्याचा एक प्रचंड दबाव निर्माण होतो. मी हुशार आहे, मी सक्षम आहे, हे सतत दाखवत राहावं लागतं. का? पण असं का? कारण जर क्षमता बदलता येत नसेल, तर ती आहे हे सिद्ध करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही की नाही. खरंय. आणि याच्या विरुद्ध काय आहे? ग्रोथ माइंडसेट. हो. वाढीची मानसिकता किंवा ग्रोथ माइंडसेट म्हणजे असा विश्वास की आपले गुण आणि क्षमता या सरावाने, मेहनतीने आणि योग्य मार्गदर्शनाने विकसित करता येतात. म्हणजे त्या फिक्स नाहीत. अजिबात नाहीत. यात शिकण्यावर भर असतो, स्वतःला सिद्ध करण्यावर नाही. सुरुवातीला कदाचित आपल्यात काही गोष्टी कमी जास्त असतील, पण अनुभव, प्रशिक्षण आणि वैयक्तिक प्रयत्नांनी आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो. ठीक आहे. हे वैयक्तिक पातळीवर समजलं. पण मला उत्सुकता आहे की कामाच्या ठिकाणी किंवा आपल्या रोजच्या आयुष्यात याचं काय प्रतिबिंब दिसतं? कारण तिथे तर रोजच नवीन आव्हानं असतात. इथेच तर खरा फरक दिसून येतो. ही एक साधी समजूत आहे ना, ती आपल्या आयुष्यातल्या 3 महत्वाच्या गोष्टींचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकते. कोणत्या 3 गोष्टी? आव्हानं, प्रयत्न आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपयश. अपयश हा शब्द ऐकूनच अनेकांच्या पोटात गोळा येतो. तर निश्चित मानसिकता असलेले लोक अपयशाकडे कसे पाहतात? त्यांच्यासाठी अपयश म्हणजे स्वतःवर बसलेला एक शिक्का. मी अयशस्वी आहे. अच्छा. ही एक कायमस्वरूपी ओळख बनते. ते असं पाहत नाहीत की माझ्या प्रयत्नांना यश आलं नाही, तर ते पाहतात की मीच एक अपयशी व्यक्ती आहे. अरे बापरे. म्हणजे ते स्वतःलाच दोष देतात. अगदी. याउलट वाढीच्या मानसिकतेसाठी अपयश ही शिकण्याची एक संधी असते, एक माहितीचा स्रोत असतो. ओके. म्हणजे एक फीडबॅक. बरोबर. ठीक आहे, हा मार्ग चालला नाही, आता दुसरा मार्ग वापरून पाहूया. संशोधकांना असं आढळून आलं की काही मुलं अवघड कोडी सोडवताना स्वतःला अपयशी मानतच नाहीत. त्यांना वाटतं की ते फक्त शिकत आहेत. इंटरेस्टिंग. आणि प्रयत्नांबद्दल काय? आपण तर नेहमी ऐकतो की हार्ड वर्क इज द की टू सक्सेस. मग ह्या दोन्ही मानसिकता कशा वेगळ्या ठरतात? ही खूपच रंजक गोष्ट आहे. निश्चित मानसिकतेनुसार ज्यांच्यात नैसर्गिक प्रतिभा किंवा क्षमता नसते त्यांनाच जास्त प्रयत्न करावे लागतात. काय सांगताय? हो. प्रयत्न करणं हे एक प्रकारे कमकुवतपणाचं लक्षण मानलं जातं. म्हणजे जर तुम्हाला मेहनत घ्यावी लागत असेल तर तुमच्यात टॅलेंटच नाहीये. अगदी. त्यांच्या मते जर तुम्ही हुशार असाल तर तुम्हाला जास्त प्रयत्न करायची गरजच पडायला नको. पण यात एक गोंधळ आहे. आपण तर नेहमी ऐकतो की हार्ड वर्क बीट्स टॅलेंट व्हेन टॅलेंट डझंट वर्क हार्ड. मग निश्चित मानसिकता असलेले लोक याकडे कसे पाहतात? ते प्रतिभेला प्रयत्नांपेक्षा इतकं जास्त महत्त्व का देतात? कारण त्यांच्या जगात प्रतिभा हीच सर्वस्व आहे. जर तुम्हाला प्रयत्न करावे लागत असतील तर तुम्ही मुळातच प्रतिभावान नाही असं त्यांचा समज असतो. याउलट वाढीच्या मानसिकतेनुसार प्रयत्नच क्षमतेला कृतीत आणतात. अच्छा. त्यांच्यासाठी प्रयत्न हीच एक अशी गोष्ट आहे जी तुमच्या क्षमतेला वास्तवात आणते. जगातील महान खेळाडू, कलाकार, वैज्ञानिक हे सगळे प्रतिभावान होते, पण ते प्रचंड मेहनतीसुद्धा होते. त्यांची मेहनतच त्यांच्या प्रतिभेला चमकवून गेली. आणि आव्हानं?
इथे तर या दोन मानसिकतेतला फरक अगदी स्पष्ट दिसत असणार. अगदी. निश्चित मानसिकता असलेली व्यक्ती आहे ना, ती अपयशाच्या भीतीने आव्हानं टाळते. ओके. कारण जर आव्हान स्वीकारलं आणि त्यात यश नाही मिळालं तर मी हुशार नाही हे सिद्ध होईल, ही भीती असते. त्यामुळे ते अशाच गोष्टी निवडतात जिथे यश मिळण्याची खात्री असते, जिथे ते सुरक्षित असतात. म्हणजे ते स्वतःच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडायला घाबरतात. बरोबर. या उलट वाढीशी मानसिकता असलेली व्यक्ती स्वतःला विकसित करण्यासाठी आव्हाने स्वीकारते. ती आव्हानं शोधते. हो, प्रसिद्ध सॉकरपटू मिया हॅमचं उदाहरण घ्या. ती नेहमी म्हणायची, मी आयुष्यभर माझ्यापेक्षा मोठ्या, जास्त अनुभवी आणि जास्त कुशल खेळाडूंसोबत खेळले. वाव. विचार करा, एक खेळाडू मुद्दामहून अशा टीममध्ये खेळायला जाते जिथे सगळे तिच्यापेक्षा चांगले आहेत. सामान्यपणे आपण काय करतो? जिथे आपण जिंकू तिथेच खेळतो. पण मिया हॅमने उलटा विचार केला. तिला माहीत होतं की आरामदायक झोनमध्ये राहून तिची प्रगती होणार नाही. तिला स्वतःला रोज आव्हान द्यायचं होतं. बरोबर. ती आव्हानांपासून पळत नव्हती, तर ती आव्हानं शोधत होती. तर सुरुवातीला आपण ज्या अदृश्य शक्तींबद्दल बोललो त्यापैकी ही एक आहे. आपल्या डोक्यात बसलेला एक साधा विचार आपल्या संपूर्ण करिअरची आणि आयुष्याची दिशा ठरू शकतो. कंपन्यांमध्ये आणि मोठ्या पदांवर असलेल्या लोकांमध्ये हे कसं दिसतं? कामाच्या ठिकाणी तर याचे खूप मोठे परिणाम दिसतात. आपण काही प्रसिद्ध सीईओंची उदाहरणं पाहू शकतो. ली आयोकोका. क्राइसलर कंपनीचे. हो. ते निश्चित मानसिकतेचं एक उत्तम उदाहरण मानले जातात. सुरुवातीला ते यशस्वी होते, पण नंतर ते टीकेला सामोरं जाऊ शकले नाहीत. अच्छा. ते स्वतःभोवती फक्त होला हो म्हणणाऱ्या लोकांचा गराडा तयार करायचे, जे त्यांच्या चुका दाखवायचे किंवा वेगळ्या विचार मांडायचे. त्यांना ते दूर करायचे. म्हणजे ते एका इको चेंबरमध्ये अडकले होते. मग याचा कंपनीवर काय परिणाम झाला? परिणाम वाईटच झाला. ते वास्तवापासून दूर गेले आणि कंपनीने चुकीचे निर्णय घेतले, ज्यामुळे कंपनीचं मोठं नुकसान झालं. म्हणजे स्वतःला हुशार सिद्ध करण्याच्या नादात कंपनीचं नुकसान झालं? बरोबर. त्यांच्यासाठी स्वतःला सर्वात हुशार सिद्ध करणं हे कंपनीच्या भल्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होऊन बसलं होतं. आणि या उलट वाढीच्या मानसिकतेचा कोणी सीईओ? जनरल इलेक्ट्रिकचे जॅक वेल्च. ते नेहमी टीमवर्क आणि कर्मचाऱ्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित करायचे. ओके. ते स्वतःला सर्वज्ञानी मानत नव्हते. ते कबूल करायचे की त्यांना सगळ्या गोष्टी माहीत नाहीत आणि त्यांना एका चांगल्या टीमची गरज आहे. म्हणजे ते मदतीला किंवा दुसऱ्यांच्या मतांना घाबरत नव्हते. अजिबात नाही. उलट ते कर्मचाऱ्यांना चुका मान्य करायला आणि त्यातून शिकायला प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्यासाठी कंपनीची वाढ ही स्वतःच्या अहंकारापेक्षा जास्त महत्वाची होती. हे तर झालं कामाच्या ठिकाणचं. पण आपल्या वैयक्तिक आयुष्यात आपल्या नात्यांमध्ये या मानसिकतेचा कसा प्रभाव पडतो? कारण तिथे तर भावना आणि अपेक्षा जास्त गुंतलेल्या असतात. हाच नियम आपल्या नातेसंबंधांनाही तंतोतंत लागू होतो. निश्चित मानसिकता असलेले लोक नात्यात सुरुवातीपासूनच परिपूर्णता शोधतात. म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट. लव्ह ॲट फर्स्ट साईट आणि मेड फॉर इच अदर अशा कल्पनांवर त्यांचा जास्त विश्वास असतो. म्हणजे सगळं काही आपोआप जादूने घडायला हवं असं वाटतं. पण जेव्हा नात्यात समस्या येतात तेव्हा हीच मानसिकता घातक ठरत असणार. अगदी. त्यांना वाटतं की जर नात्यासाठी खूप प्रयत्न करावे लागत असतील तर ते खरं नातं नाही. आणि जेव्हा मतभेद होतात तेव्हा ते एकमेकांना दोष देऊ लागतात. जसं की तू असाच आहेस. हो, तू असाच आहेस, तू कधीच बदलणार नाहीस असे शिक्के मारले जातात. त्यांना वाटतं की समस्या म्हणजे त्यांच्या जोडीदाराच्या किंवा नात्याच्या स्थायी स्वरूपातील दोष आहे जो कधीच बदलू शकत नाही. पण मग वाढीच्या मानसिकतेचे लोक नात्याकडे कसे पाहतात? ते मानतात की एक चांगलं आणि चिरस्थायी नातं हे प्रयत्न, संवाद आणि मतभेद सोडवण्याच्या तयारीतूनच तयार होतं. म्हणजे ते एक काम आहे. हो, ते नात्याकडे एक शिकण्याची प्रक्रिया म्हणून पाहतात. ते समजून घेतात की दोन वेगळे व्यक्ती एकत्र येतात तेव्हा मतभेद होणारच, पण त्यावर काम करून एकमेकांना समजून घेऊन एकत्र प्रगती करण्यावर त्यांचा भर असतो. एक खूप छान वाक्य आहे याबद्दल. कोणतं? जोडीदार निवडणे म्हणजे समस्यांचा एक संच निवडण्यासारखा आहे. वाह, अगदी बरोबर. म्हणजे कोणताही जोडीदार परिपूर्ण नसतो. प्रत्येकासोबत काहीतरी आवाहनं येणारच आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याला कोणत्या प्रकारची आवाहनं स्वीकार्य आहेत. अगदी बरोबर. नातं टिकवण्यासाठी एकमेकांच्या मर्यादा समजून घेऊन संवाद साधून पुढे जाणं महत्वाचं आहे. नातं ही एक घडणारी गोष्ट आहे, तयार मिळालेली वस्तू नाही, हे वाढीची मानसिकता आपल्याला शिकवते. हे सगळं ऐकून मला एक प्रश्न पडलाय. आपण असे जन्माला येतो का? की आपलं बालपण किंवा आपले अनुभव आपल्याला याच चौकटीत बसवतात? ही मानसिकता येते कुठून? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे.
आपण जन्मतःच अशी मानसिकता घेऊन येत नाही. ही मानसिकता तयार होते आणि यात आपला लहानपणीच्या अनुभवांचा, विशेषतः पालक. आपल्या पालकांनी किंवा शिक्षकांनी आपलं कौतुक कसं केलं याचा खूप मोठा वाटा असतो. कौतुकाने तर चांगलंच व्हायला हवं ना? इथेच तर खरी मेक आहे. संशोधनातून एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. जेव्हा मुलांच्या बुद्धिमत्तेचं किंवा नैसर्गिक प्रतिभेचं कौतुक केलं जातं, जसं की तू खूप हुशार आहेस. बरोबर, तू खूप हुशार आहेस किंवा वा, तू तर जन्मतःच कलाकार आहेस, तेव्हा त्यांच्यात नकळतपणे निश्चित मानसिकता निर्माण होते. थांबा, म्हणजे आपण मुलांना चांगलं वाटावं म्हणून जे करतो, तू किती हुशार आहेस असं जे म्हणतो, त्याने आपण नकळतपणे त्यांचं नुकसान करत आहोत. हा तर उलटाच परिणाम झाला. हे कसं शक्य आहे? हे असं होतं कारण हुशार असणं ही त्यांची एक स्थायी ओळख बनते. अच्छा, एक लेबल लागतं. हो, मग ही ओळख जपण्यासाठी ते आव्हानं टाळू लागतात. जर एखादी गोष्ट अवघड वाटली तर ते प्रयत्नच करत नाहीत. कारण अपयशी ठरल्यास. तर हुशार हा शिक्का निघून जाईल ही त्यांना भीती वाटते. एका अभ्यासात तर असंही दिसून आलं की बुद्धिमत्तेसाठी कौतुक झालेली मुलं अपयशाच्या भीतीने आपल्या गुणांबद्दल खोटंही बोलू शकतात. एक खरंच धक्कादायक आहे. मग कौतुक करायचंच नाही का? की त्याची पद्धत वेगळी आहे? पद्धत वेगळी आहे. बुद्धिमत्तेऐवजी मुलांच्या प्रयत्नांचं, त्यांनी वापरलेल्या प्रक्रियेचं आणि चिकाटीचं कौतुक केल्यास त्यांच्यात वाढीची मानसिकता विकसित होते. उदाहरणार्थ, तू खूप वेगवेगळ्या प्रकारे हे गणित सोडवण्याचा प्रयत्न केला असे मला खूप आवडलं. किंवा चित्र लगेच जमलं नाही तरी तू चिकाटीने प्रयत्न करत राहिलास, हे कौतुकास्पद आहे. अच्छा, म्हणजे निकालापेक्षा प्रक्रियेवर लक्ष केंद्रित करायचं. अगदी. असं कौतुक त्यांना शिकवतं की प्रयत्न आणि प्रक्रिया महत्वाची आहे, फक्त अंतिम निकाल नाही. ठीक आहे. समजा लहानपणीच्या अनुभवांमुळे किंवा इतर कारणांमुळे आपल्यात एक विशिष्ट मानसिकता तयार झाली आहे, तर आपण ती बदलू शकतो का? की आपण आयुष्यभर त्याच चौकटीत अडकून राहणार? याचं उत्तर आहे हो. आपण नक्कीच आपली मानसिकता बदलू शकतो. खरंच? हो, पण हे एका रात्रीत होत नाही किंवा फक्त सकारात्मक विचार करून होत नाही. हा एक प्रवास आहे. ओके. काही जण कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी म्हणजे CBT सारख्या उपचारांचा विचार करतात, जी एक अशी पद्धत आहे जिथे आपण आपल्या विचारांच्या पद्धतीला ओळखून त्यात बदल घडवतो. पण मानसिकतेतील बदल हा त्याहून अधिक सखोल असतो. तो स्वमूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनाकडे नेतो. मग हा प्रवास कसा सुरू करायचा? याचे काही टप्पे आहेत का? हो, याचे 4 महत्वाचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे आपल्या निश्चित मानसिकतेला स्वीकारा. म्हणजे मान्य करा की ती आहे. हो, आपल्या सगळ्यांमध्ये थोडीफार निश्चित मानसिकता असतेच. ती अस्तित्वात आहे हे मान्य करणं ही बदलाची पहिली पायरी आहे. अगदी बरोबर, कारण जोपर्यंत आपण ते मान्य करत नाही तोपर्यंत त्यावर काम करू शकत नाही. तिला नाकारून किंवा तिच्याबद्दल लाज बाळगून काहीच होणार नाही. ठीक आहे, पहिला टप्पा मान्य केला. मग दुसरा टप्पा काय आहे? दुसरा टप्पा आहे तुमचे ट्रिगर्स ओळखा. ट्रिगर्स म्हणजे कोणत्या परिस्थितीत तुमची निश्चित मानसिकता जागृत होते हे ओळखणं महत्वाचं आहे. उदाहरणार्थ, एखादं मोठं आव्हान स्वीकारताना, किंवा ऑफिसमध्ये कोणी आपल्या कामावर टीका केल्यावर. बरोबर, किंवा एखाद्या गोष्टीत अपयश आल्यावर. या क्षणी तुमच्या मनात काय विचार येतात? माझ्यातच क्षमता नाही किंवा मी हे करूच शकत नाही असे आवाज आतून येतात का? हो, असं होतं कधी-कधी. टीका झाल्यावर लगेच वाटतं की मी या कामासाठी योग्य नाहीये. हा एक ट्रिगर असू शकतो. हे ओळखल्यावर पुढची पायरी काय? तिसरी पायरी थोडी मजेशीर आहे. तुमच्या निश्चित मानसिकतेला एक नाव द्या. नाव द्यायचं म्हणजे काय? वेळ करून पाहू शकाल. ती तुम्ही नाही, तर तुमच्या विचारांचा एक भाग आहे हे लक्षात येईल. आणि यामुळे तिच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं. पुढच्या वेळी जेव्हा तो आवाज येईल तेव्हा तुम्ही म्हणू शकाल, अरे, माझा मित्र मिस्टर परफेक्ट पुन्हा आलाय, जो मला चुका करायला घाबरवतोय. ही आयडिया चांगली आहे. यामुळे त्या विचाराची तीव्रता कमी होऊ शकते. आणि शेवटचा टप्पा, चौथा आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे स्वतःला शिक्षित करा आणि कृती करा. जेव्हा तुमची निश्चित मानसिकता म्हणजे तुम्ही दिलेलं नाव जागृत होईल तेव्हा तिच्याशी संवाद साधा. तिच्याशी बोलायचं. हो, तिला सांगा की तुम्ही शिकण्याचा आणि प्रयत्न करण्याचा मार्ग निवडणार आहात. तिला शांत करा आणि एक ठोस, वाढीच्या मानसिकतेवर आधारित योजना तयार करा. याचं एखादं उदाहरण देऊ शकाल का? म्हणजे हे प्रत्यक्षात कसं करायचं? नक्कीच. समजा तुम्ही ऑफिसमध्ये एक प्रेझेंटेशन दिलं आणि ते अपेक्षेप्रमाणे चांगलं झालं नाही. तुमचा मिस्टर परफेक्ट लगेच म्हणेल, पाहिलंस, तू यात चांगला नाहीयेस, पुढच्या वेळी हे काम करू नकोस. बरोबर.
अशा वेळी तुम्ही त्याला उत्तर देऊ शकता, थांब, मला मान्य आहे की प्रेझेंटेशन चांगलं झालं नाही, पण याचा अर्थ मी यात कधीच चांगला होऊ शकत नाही असं नाही. आणि मग कृती योजना. हो, मग तुम्ही कृती योजना बनवू शकता. मी माझ्या बॉसकडून फीडबॅक घेईन की नक्की काय चुकलं. मी पुढच्या वेळी तयारीसाठी जास्त वेळ देईन. मी प्रेझेंटेशन स्किल्सवरचा एखादा ऑनलाईन कोर्स करेन. ही झाली वाढीच्या मानसिकतेवर आधारित कृती. तर आज आपण पाहिलं की आपली क्षमता ही दगडावरची रेष नाही. ती एक अशी गोष्ट आहे जी आपण प्रयत्न आणि योग्य दृष्टिकोनातून विकसित करू शकतो. आपल्या विचारांची दिशा बदलून आपण आपल्या आयुष्याची दिशा खरंच बदलू शकतो. हो, आणि हा प्रवास कुठल्या तरी परिपूर्ण ठिकाणी पोहोचण्याबद्दल नाहीये, तर सतत घडण्याच्या प्रक्रियेचा आनंद घेण्याबद्दल आहे. आपण अनेकदा स्वतःला मी पुरेसा हुशार आहे का किंवा माझ्यात पुरेशी क्षमता आहे का असे प्रश्न विचारून स्वतःला जोखत राहतो. याऐवजी जर आपण रोज सकाळी उठून स्वतःला फक्त एक प्रश्न विचारला, आज मी असं काय शिकू शकेन ज्यामुळे माझी थोडी प्रगती होईल, तर आपल्या आयुष्यात काय बदल होऊ शकेल याचा विचार नक्की करा. नक्कीच. खूपच छान विचार आहे हा. आजच्या या संवादाबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि जर तुम्हाला असेच विचार करायला लावणारे संवाद आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.